आज आपण पाहणार आहोत सिंहगड स्पेशल पिठलं भाकरी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, 1 वाटी बेसन पीठ, जिरे मोहरी, हळद, मीठ आणि 1 ग्लास पाणी। कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता त्यामध्ये 2 मोठे चम्मच तेल टाकणार आहोत। आता तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आहे। जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे। त्यानंतर हिरवी मिरची, त्याला परतून घ्यायचं आहे। तर 5 मिनिटानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। त्याला छान असं परतून घ्यायचं आहे। आता हे छान तळलं गेलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ। आता हे एकत्रित करून घ्यायचं आहे। आता हे छान असं तळलं गेलेलं आहे। आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत। आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण थोडंसं पाणी एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर आता थोडं थोडं पीठ या पाण्यामध्ये टाकायचं आहे। आता आपल्याला थोडं थोडं बेसन पीठ टाकून चम्मच एकसारखा फिरवत राहायचा आहे। त्यामुळं पिठल्यामध्ये गुठळ्या पडणार नाहीत। त्यानंतर आपण 1 वाटी पाणी काढलं होतं ते त्यामध्ये टाकणार आहोत। त्यामुळे पिठल्याला छान अशी टेस्ट येते आणि गुठळ्या पण पडत नाहीत। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। आणि मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक प्लेट झाकायचं आहे 5 मिनिट वाफवण्यासाठी। 5 मिनिटानंतर आपलं पिठलं छान असं वाफलेलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आपलं पिठलं तयार झालेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला भाकरी बनवायची आहे। त्यासाठी आपल्याला ज्वारीचं पीठ चाळून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे।
आता थोडंसं पाणी लावून आपण पीठ थोडंसं मऊ करून घेणार आहोत, त्यामुळे भाकरी सॉफ्ट होते. आता हे पीठ माझं सॉफ्ट झालेलं आहे. आता थोडंसं पीठ घेऊन आपल्याला भाकरी बनवायची आहे. थोडंसं पीठ टाकायचं आहे. त्यावरती हा गोल केलेला गोळा ठेवून आपल्याला भाकरीला हळूहळू फिरवायचं आहे. हलक्या हाताने भाकरीला थापायचं आहे. ही माझी भाकरी बनवून झालेली आहे. मी तवा गरम करायला ठेवलेला होता. आता तवा गरम झालेला आहे. त्यावरती आता आपण ही भाकरी टाकणार आहोत. सावकाश टाकायची आहे, कारण भाकरी तुटू शकते. आता यावरती थोडंसं पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि भाकरीला पलटायचं आहे. गॅसची फ्लेम हाय करून आपल्याला भाकरी भाजून घ्यायची आहे. आता माझी भाकरी भाजून झालेली आहे. ह्या झाल्या आपल्या भाकरी तयार. हे तयार झालं आपलं पिठलं भाकरी तयार. टेस्टी असं सिंहगड स्पेशल पिठलं भाकरी.